बसलाय, चला आपला व्यापार खेळा. व्यापार म्हणजे अहो ते गेम आहे, मम्मीला पण येते, मम्मीला पण बोलवतो, आपण सगळी मिळून खेळायचे गेम. चल. अहो काय ह्या ते पैसे काय, आणि ह्यात आपल्या तिघांसाठी पण अर्ध अर्ध करून घेतले काय. मग तुम्ही डायस टाकला का नाही, तुम्हाला एक पडलं तर तुम्ही येणार मुंबईवर, आणि मुंबईवर आला तर त्याचं का नाही पैसे भरायचं बँकेवर. काय 8,500 रुपये 8,500 रुपये तुम्ही बँकेला द्यायचं आणि ते मुंबई खरेदी करायचं. हे कार्ड आता माझं झालं. हा पैसे 8,500 रुपये बँकेला जमा करायचे. होय होय. मग ते गाव पण तुमचं होते काय. आणि जर मला पण एकच पडलं आणि मी पण जर मुंबईवरच आलो तर त्या जागेचं भाडं मी तुम्हाला देणार. बघा इथे 400 रुपये. बघा, जागेचे भाडं 400 रुपये. हा. आणि जर त्याच रंगाचे तुमच्यावर 3 कार्ड असतील तर ते भाडं डबल होणार, म्हणजे त्याचं 800 रुपये होणार. बर. म्हणजे तू जर चुकून माझ्या घरात आलास तर मी तुझ्याकडनं भाडं वसूल करणार, आणि असली कार्ड माझ्याकडे 3 आलीत तर मी डबल भाडं घेणार. हा. हे तुरुंग काय आहे? तुरुंग मध्ये का नाही तुम्ही गेला तर तुमच्याकडे 2 ऑप्शन असतात. एक तर तुम्ही 500 रुपये द्या बँकेला, नाही तर तुमची 3 डाव बुडवा. 500 रुपये देऊन यातनं सुटका करायची, हा. नाहीतर मग 3 डाव मी खेळणारच नाही. 3 हा. डाव. आणि हे आहे सुवर्ण संधी. सुवर्ण संधीमध्ये जर आला तरी तो ऑप्शन आहेत, यावर लिहिलेले आहेत. ह्या ऑप्शन प्रमाणे तुमच्या अंकावर किती, त्या ठोक्यावर किती अंक पडलेत की नाही, त्या हिशोबानं बँकेकडनं पैसे घ्यायचं तुम्ही. बँक तुम्हाला देणार पैसे म्हणजे एक प्रकारचे कर्ज प्रकार. नाही, बँक असंच देणार ती. असंच मला देणार पैसे? होय, अरे बापरे. बक्षीस म्हणून बर. इथे लिहिलेलं आहे बघा, बक्षीस बँकेकडून घ्या. कळालं काय? मग आणि हे क्लब मध्ये काही पैसे भरावे लागत नाही. आणि हे आरामगृह. आरामगृह, इथं पण नुसतं आराम करायचं आणि पुढे जायचं. आणि इथं आला की नाही, म्हणजे असं फिरून परत इथं आलो. हा मग फिरून आला की नाही, इथं जर थांबला तर बँक तुम्हाला 1,000 रुपये देणार. एक्स्ट्रा नाही, 1,500 रुपये देणार. 1,500 देणार. हा, इथं लिहिलेलं आहे, ही जागा पार करताना बँकेकडनं 1,500 रुपये घ्यायचं. आणि हे असं खेळतच राहायचं सारखं. हा, खेळायचं राहायचं. म्हणजे या डावाचा शेवट काय आहे मग खेळायला? या शेवट नाही, हे ना नुसता व्यवहार करत राहायचं. फिरतच राहायचं, खेळतच पैसे राहायचं. घ्यायचं, कर्ज आणि माझ्याकडनं घ्यायचं. जर समजा सगळं पैसे संपलं तर हे तिकीट तुम्ही का नाही परत बँकेला द्यायचं काय, आणि त्याची बदली पैसे घ्यायचे. गहाण ठेवायचं बँकेकडे. म्हणजे हे तिकीट मी गहाण ठेवणार हा. हा. बँकेकडं. हा. हा, म्हणजे एक प्रकारे ही जागा तुम्ही बँकेकडे इथं गहाण लिहिलंय बघा. ठेवायचं. म्हणजे ही गहाण ठेवण्याची किंमत 4250. हा. म्हणजे बँक मला 4250 देणार तुमचं एका तिकीट तिकिटाबद्दल. हा. आणि परत तुम्ही खेळू शकता. आणि परत बँकेकडनं आहे तसं विकत घेऊन, आणि तुमची जागा तुमची होती. मित्रांनो, तुमच्यापैकी जर कोणाला हा खेळ समजत असेल आणि याच्याबद्दल जर अजून काहीतरी माहिती असेल तर कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि जर हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.